येणाऱ्या दिवसात तुमचा 89वा वाढदिवस साजरा होणार आहे, बरोबर? हो. तर तो कशा प्रकारे साजरा केला जावा असं तुम्हाला वाटते, जेणेकरून तो एक अविस्मरणीय असा सर्वांसाठी ठरेल? आम्ही तर त्याचं नियोजन ठरवलेलं आहेच, पण तुमच्या विचाराने तो कशा प्रकारे काही सांगता येईल? त्याच्यासाठी नियोजन मी पण आधी केलेलं आहे, काय करायचं. परंतु मला जे करायचं आहे ते एक प्रकारचं अनोखं आणि अभिनव अशा स्वरूपाचं आहे. सर्वसामान्य माणसाच्या विचारधारेत ते बसणार नाही, म्हणून मी त्याची बाहेर चर्चा नसतो करत. पण आता विचारलंय तुम्ही म्हणून सांगतो की या दृष्टीनं आमच्या घरातलं जे वातावरण आहे आणि माझा जो विषय आहे तो घरातल्या माणसांनी लहानपणापासून पाहिलेला आहे. उदाहरणार्थ माझ्या मुलींनी हे सगळं पाहिलेलं आहे आणि तीच विचारधारा घेऊन मी काम करत असतो आणि त्याला अनुषंगानं आपल्या विचाराचं प्रदर्शन कसं होईल, म्हणजे आमच्या लहान मुलाकडून जे कार्यक्रम केले जातात त्याच्या त्या चौकटीत बसणारे ते आहेत. फक्त विचार त्या त्या प्रसंगानुसार मला सांगावं लागतील. म्हणजे त्याचे जे सेवन संघटना आहे त्याच्या नावावर जे कार्यक्रम केले जातात ते आम्ही पाहतो, त्याप्रमाणे तो कार्यक्रम होईल. आता जीवनात हा एक शेवटी समजा लोकांच्या समजा अखेर आल्यानंतर मी मानत नाही अखेर म्हणून. मला आजच एक स्वप्न दिसलं की माझं त्यांनी सांगितलं मला की तुम्हाला 140 वर्ष आहे, तुम्ही हे काय 115 घेऊन बसले. तर 140 वर्ष मग कसं जगणार, काय जगणार. मी आज सकाळीच तोच विचार करत असतो की 140 वर्ष कसं भरणार, काय करणार. तर 2005 पर्यंत मला माझं राहिलेलं कार्य पूर्ण करायचं आहे आणि जोपर्यंत कार्य पूर्ण होत नाही तोपर्यंत मी काही जात नाही, हा माझा विश्वास आहे. म्हणजे अजून 15-20 वर्ष मी कोणत्याही हालतीमध्ये का होईना मी राहतो. कोणी कितीही शंका घेतल्या त्याचे उत्तर मला देता येणार नाही, कोणी इतके वर्ष जगते काय वगैरे, ह्या सगळ्या बाजूला ठेवून माझ्या दुर्दम असा विश्वास आहे की मी इतके वर्ष जगणार आणि माझं कार्य पूर्ण करणार. माझ्या कार्यात येणाऱ्याचा त्यांना सगळ्यांना बाजूला हवं. आणि हेच या दृष्टिकोनाने 1985मध्ये जे लिहिलं तेही असंच आहे. त्यावेळेस का लिहिलं गेलं त्याची प्रेरणा अशी होती की स्टॉकहोम रिसर्च इन्स्टिट्यूट युरोपमधली आहे, त्याचे अध्यक्ष जे फ्रँक बॉन्बी म्हणून, त्यावेळेस त्यांनी असं जाहीर केलं होतं की 15 जून 1985 रोजी जागतिक महायुद्ध होणार. सकाळी 11 वाजता मॉस्कोमध्ये सुरू होईल आणि सायंकाळी 6 वाजता युद्ध अमेरिकेमध्ये बंद होईल, जग सगळं संपून जाईल. त्याच्यात किती विमानं वापरल्या जातील, किती लोक मरतील, काय किती भूभाग खराब होईल, हे सगळं त्यांनी दिलं होतं. माझ्या वाचण्यात ते आलं आणि मी मग ते लिहिलं. त्यावेळेस लिहिलं मी मग अमेरिकन एम्बसीला लिहिलं की हे असं असं आलेलं आहे, हे असं होणे नाही, प्रकृतीला हे मंजूर नाही. आणि आजही तीच परिस्थिती आहे, प्रकृतीला हे युक्रेनचं वगैरे युद्ध होऊन राहिलं हे मंजूर नाही, हे युद्ध सगळं थांबेल. तर अशा प्रेरणेतून मी सगळे कार्य करत असतो आणि त्याच धोरणानं आता माझा वाढदिवस जो आहे त्या विचारधारेला धरून साजरा करण्यात येणार आहे. हे मी ठरवलं आहे कसं केलं वगैरे, नंतर मी घरच्या लोकांशी बोलून घेईल आणि ते ठरवलं कसं करायचं ते.